तिकडे नाशिकच्या काळाराम मंदिर परिसरातून मराठी नववर्ष गुढीपाडवा शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। शंख वाजवत डोक्याला भगवे फेटे बांधून नाशिककर या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत। चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच जण या शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्याची आपण हे दृश्य पाहतोय। तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। नाशिकमध्ये मराठी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी शोभायात्रा निघाली आहे। नाशिकच्या काळाराम मंदिरापासून ही यात्रा निघाली आहे। माझ्या पाठीमागे जर बघितलं ही शोभायात्रा आहे, ही निघाली आहे नाशिकच्या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या काळाराम मंदिरामधून। ही यात्रा जी आहे ती नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये जाणार आहे। खरं तर नाशिकमध्ये मोठ्या उत्साहामध्ये शोभायात्रा काढली जाते। त्याचबरोबर या शोभायात्रेमध्ये अनेक नवनवीन उपक्रम पाहायला मिळतात। आता जर इथे बघितलं तर लहानग्यापासून तर मोठ्यापर्यंत शंखनाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या ज्या महिला आहेत त्यात मोठा सहभाग याच्यामध्ये पाहायला मिळतोय आणि शंखनाद जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय। इथे जर बघितलं तर हा जो सगळे जे लहानग्यापासून तर मोठ्यापर्यंत हा शंखनाद करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। नाशिकमधून सकाळपासूनच ही शोभायात्रा सुरू झाली आणि ही संपूर्ण पंचवटी परिसरामध्ये जाणार आहेत। आणि नाशिकच्या वेगवेगळ्या भागातून जसं इंदिरानगर असेल, महात्मा नगर असेल, पंचवटी असेल, नाशिक रोड असेल, या सगळ्या भागातून या शोभायात्रा नाशिकमध्ये निघाल्या आहेत। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।